पॉझिटिव्ह थिंकिंग उपयोगी पडत नाही. तुम्ही म्हणाल हे काय बोलताय? खरं बोलताय. पॉझिटिव्ह थिंकिंगचा तुम्हाला कधीच उपयोग होत नाही. नीट विचार करा. विचार दिवसभरामध्ये सेकंदाला एक या हिशोबाने तुमच्या मनामध्ये 80,000 पेक्षा जास्ती विचार येत असतात. कुठल्या विचारावर आणि कसं नियंत्रण ठेवणार आहे तुम्ही? विचारांवर नियंत्रण ठेवणं ही शक्य कुठली गोष्ट नाहीये. मुळात विचार पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असणं हा सिम्पटम आहे, लक्षण आहे, परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे? आपल्या इमोशन्स हेल्दी किंवा अनहेल्दी असण्याचा तो परिणाम आहे. आपल्या इमोशन्स जर हेल्दी असतील तर आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार येतात, मग आपण त्याला म्हणतो पॉझिटिव्ह थिंकिंग. आपल्या इमोशन्स जर अनहेल्दी असतील तर आपल्या मनात निगेटिव्ह विचार येतात, नको ते विचार येतात, आपण त्याला निगेटिव्ह थिंकिंग म्हणतो. त्यामुळे तुम्ही सिम्पटम कंट्रोल नाही करू शकत, तुम्ही लक्षणं कंट्रोल नाही करू शकत. लक्षणं कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर तुम्ही मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या दमून जाल, पण तुम्हाला हवा तो परिणाम नाही मिळणार. आता नीट विचार करूया. 80,000 विचारांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा भावना हेल्दी करणं हे खूप महत्वाचं असतं. मग आता इमोशन हेल्दी राहणं हे सुद्धा कशावर अवलंबून आहे? तर तुमचं इमोशनल बॅगेज, तुमच्या मेमरीज ज्या आहेत त्या तुम्हाला कशा पद्धतीने मॅनेज करता येतात. आता तुमच्या मेमरीज चांगल्या असणं किंवा वाईट असणं हे तुमच्या हातात नाहीये, मान्य. पण ते जे इमोशनल बॅगेज आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला खराब अनुभव आलेले होते, वाईट घटना तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर झालेल्या आहेत, त्या तुम्हाला डिसेन्सिटाईज करणं किंवा त्या मेमरीज तुमच्या इमोशन्समधनं काढून टाकणं, हा जो भाग आहे हा तुम्हाला करता आला पाहिजे. आणि तो जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्हाला व्यवस्थित त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ते इमोशनल बॅगेज ड्रेन करत नाही, काढून टाकत नाही, तोपर्यंत तुमच्या इमोशन्स हेल्दी राहत नाहीत. आणि इमोशन्स हेल्दी राहत नाहीत तोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करू शकत नाही. त्यामुळं तुम्हाला इमोशन्स हेल्दी ठेवण्यासाठी पहिल्यांदा तर व्यवस्थित तुमचं इमोशनल बॅगेज ड्रेन आउट करणं आणि चांगल्या मेमरीज एनहान्स करणं, चांगल्या मेमरीजचा मनामध्ये प्रोग्रामिंग करणं, फिट करणं किंवा चांगल्या मेमरीज शोधून काढणं आणि त्याच्यावर फोकस करण्यासाठी इमोशन्सना उद्युक्त करणं हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे इमोशनल तुम्हाला जर हेल्थ चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला स्वतःच्या इमोशन्सवर काम करावं लागेल, स्वतःच्या मेमरीजवर काम करावं लागेल.